नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी. सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आरके फाउंडेशनची जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकण सहल संपन्न. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सेवाभावी संस्था आरके फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम व सदस्य आणि मित्रपरिवार यांच्या समवेत 23 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून सदलगा येथून आंबोली, सावंतवाडी, रेड्डी गणपती, तेरेखोल किल्ला, गोवा, मालवण, आचरा अशी निसर्ग संपन्न कोकणाची सहल आयोजित केली होती. या सहलीमध्ये निसर्गाने नटलेला कोकण, तेथील दऱ्याखोऱ्यातून फेसाळत वाहणारे नदी नाले आणि फेसाळत उंचावरून कोसळणारे मोठे धबधबे, आकाशातील ढगांचे आच्छादन, रंगीबिरंगी फुलांचे अनेक पठार, घनदाट जंगल, पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद, त्याचबरोबर रेड्डी येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिर, वेतोबा मंदिर, आचरा येथील श्री देवरामेश्वर मंदिर, आचरा येथील समुद्राच्या सानिध्यात संध्याकाळचा सूर्यास्त देखावा या सर्वांचा आस्वाद घेऊन मानवी जीवनामध्ये विरंगुळा आणि त्यातून पर्यटन हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे पर्यटन आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे जीवन. यासाठी 23 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून ही वर्षा सहल आयोजित केली होती. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात सुद्धा आनंद मिळवता येतो, मग याचे सुगम दर्शन या सहलीमधून दिसून आले. या वर्षा सहलीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर पाटील, उद्योजक राजू माळी, प्रगतशील शेतकरी राहुल पाटील, अजय कोयंडे, परेश तारी इत्यादींच्या सह ही सहल मोठ्या आनंदात संपन्न झाली. यावेळी अनेक पर्यटन स्थळांना भेटी देऊन तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. जनशक्ती वॉइस न्यूज मुख्य संपादक संतोष मातीवडर. रोल जागतिक पर्यटन दिन या दिनानिमित्त आज सदलगा शहरातील आरके फाउंडेशन व त्यांची काही मित्रमंडळी या पर्यटन स्थळाला म्हणजेच आंबोली हे पर्यटन स्थळ आहे, या पर्यटन स्थळाला भेट दिली. या ठिकाणी मनमुराद असा निसर्गाचा आनंद आम्ही लुटला. खरोखर पर्यटन हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने पर्यटन करावं, आपल्या आयुष्यामध्ये जेवढा आनंद घेता येईल तेवढा निसर्गाकडून मिळवावा ही या पर्यटन दिनाच्या निमित्तानं सर्व समाजाला मी संदेश देतो. धन्यवाद. Please one like and one comment. Please support and share your friends.